काकू, काका कुठे आहेत? ते बसलेत खोलीत. आता त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांचा मित्र नाहीये ना. काका आणि अण्णांची जोडी किती छान जमली होती ना. हो ना. अगं, तू अण्णांना फोन केलास की नाही? त्यांची विचारपूस केलीस ना? काकू अहो, आज दिवसभर इतकं काम होतं ना ऑफिस मध्ये की वेळच मिळाला नाही मला. हे बघा, आत्ताच आठवण काढली आणि फोन आला. बोल आता त्यांच्याशी. हॅलो अण्णा, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे. बरं, तिथे सगळ्यांचं कसं काय चाललंय? केतकर काय म्हणतायत? केतकर काका ठीक आहेत. त्यांची आठवण काढतायत म्हणून सांग. अण्णा ऐकलत ना? हो हो हो. बरं, तुमचं काम कसं काय चाललंय? काम छान चाललंय. जयला आता एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय ना, तर त्यातच तो बिझी असतो. एडीएमचं प्रोजेक्ट आहे ते. अगं, ते एडीएमचं म्हणजे ते? हो, पप्पांनी खूप विश्वास ठेवून दिलाय त्याला ते प्रोजेक्ट. अण्णा, आदितीचा फोन आहे. हा. त्या मला बोलायचं, जरा महत्वाचं बोलायचं त्याच्याशी. हॅलो आदिती, काय गो बाई, हा म्हणजे सासऱ्याची तुझ्यावर इतकी माया ना ग. मग बघ, तुझ्याशी बोलल्याशिवाय ना जेवण जात नाही यांना. लगेच फोन केला तुला ना. वहिनी कशा आहात तुम्ही? मी काय ग, मजेत. हा, आता म्हणजे काम करून करून दमायला होतं ग. पण कोणाला सांगणार? हे अख्ख्या घराचं माझ्या एकटीवरच पडतं ना ग. तुला तर काय माहितीच आहे. काय सांगणार, पण तू काळजी करू नको. मी घेते अण्णांची व्यवस्थित काळजी. लक्ष आहे माझं त्यांच्या जेवण खाणं, सगळं औषधाच्या वेळा वगैरे सगळं लक्षात आहे माझ्या. हा, ए आदिती, ऐक ना, ते औषधांवरून आठवलं. अगं, 3-4 गोळ्या जळल्या मिले ते मिळतच नाहीत. तुम्ही SMS करीन तुला. हा, आणशील का ग येताना? हो, मी आणते. आणि हो, ए जरा अण्णांसाठी फळं आण ग. नाही म्हणजे कसं आहे, काल गेली होती मी संध्याकाळी बाजारात. चांगली ताजी सफरचंद दिसली ग, म्हणून घेऊन आले ना मी. असं काही कापून दिली तर काय, अगं सगळं सफरचंद किडकं. मग हो की नाही अण्णा? काय गो, लाज वाटली ना ग मला. म्हणजे अण्णांना काय वाटेल. मग तू जरा येताना आण. हा, तिथे बांद्र्याला जरा चांगली मिळतात ना. हो, बघते. ए चल, आता मी ठेवू. बाय बाय. मला बोलायचं होतं तिच्याशी. पण त्यांना बोलायचं असतं का तुमच्याशी? नेहमी तुम्हीच फोन करता माझ्याच मोबाईलवर. तर ते जाऊ देत. त्या दोघांना आहे का तुमची काळजी? टाकून गेले, करतायत फोन. 2 दिवस जरा थांबा. हा, किती वेळा दोघांचे फोन येतात ना ते कळतील. नाही म्हणजे त्यांनाही जरा आपल्या वडिलांची, सासऱ्यांची किती आठवण येते ते कळेल तुम्हाला. चला आता, जेवण वाढलंय.